हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनक मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमध्ये आज मी आपला समोर पुढील व्हिडिओ सादर करीत आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, कोणालाही ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल, अर्थात भक्त लोकांना, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये काही महत्वाचे नियम सांगितले आहेत. सर्व जाती धर्माचे लोक ईश्वराला एक समान आहे. ईश्वर या सृष्टीतील सर्व जीवांना समदृष्टीने पाहतो. ईश्वराला प्राप्त करण्याचा अधिकार केवळ ईश्वराच्या प्रतिरूप असलेल्या मानवजातीलाच आहे. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी तीन मार्ग सांगितले आहेत: ज्ञानमार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग. यातील पहिल्या दोन मार्गात अहंकार असल्याने अद्याप कोणालाही ईश्वर प्राप्ती झालेली नाही. मित्रांनो, भक्ती मार्गातही कोणा भक्ताला आपण करत असलेल्या भक्तीचा अहंकार होत असतो. आपल्या आराध्य देवतेला सोडून तो जो इतर देवतांना कमी लेखत असतो, असा अहंकार गळून गेल्याशिवाय तो पुढे प्रगती करू शकत नाही. ईश्वर तत्व एकच आहे, त्याची रूपे मात्र अनेक आहेत. आपल्या प्रारब्धानुसार अर्थात काही गूढशास्त्रानुसार देवतांची सेवा कराल तर आपणाला ऐहिक सुखाची प्राप्ती होईल, ईश्वर प्राप्ती नाही. आपल्या स्वधर्माचे स्वपंथाचे पालन कराल तर आपली निवड योग्य राहील. मार्ग भक्तीचाच असणार आहे. तेव्हा भक्तिमार्गाची पहिली पायरी देहधारी गुरु आहे, तर शेवटची पायरी समाधी आहे. गुरुविना भक्ती मार्गावर चालण्याचा प्रयत्न कराल तर हा अहंकार पुढे आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण करणार, आपल्याला पुढे जाऊ देणार नाही. मित्रांनो, तेव्हा आपल्या स्वधर्माचा स्वपंथाचा देहधारी गुरु मुहूर्त वेळी विधिवत योग्य वयात करणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, त्यानंतरचे आपले जीवन गुरु सांगेल त्याप्रमाणे असावे. मित्रांनो, अन्यथा गुरुचा लोप होऊ शकतो. मित्रांनो, कारण आपण त्यांचे सांगणे म्हणणे ऐकले नाही म्हणून. आपण जर इतर धर्म पंथ गुरुकडे आकर्षित व्हाल तर विविध तापाचा, आता त्रिविध तापाचा दोष आपणाला लागणार आहे. शेवटी हाती काही लागणार नाही, हे लक्षात ठेवा. एकाच देवता स्वरूपाची आपण आयुष्यभर सेवा कराल तरच आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी पात्र ठरू शकता. या जन्मी नाही तर पुढील जन्मी तेच प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येत असते, ज्याला आपण आपली इष्टदेवता असे म्हणत असतो. पण या इष्टदेवतेला सहसा कोणी मानतही नाही आणि प्रारब्धामध्ये काय आपली इष्टदेवता आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण या जीवाचा ओढ त्याच देवतेकडे असतो. मित्रांनो, आणि मग कुळाचार कुळधर्माप्रमाणे ज्या कुळदेवता असतात त्या वेगळ्या. मित्रांनो, त्या प्रत्येक कुटुंबाच्या वेगवेगळ्या असतात. तसे आपल्याला वर्तन करावे लागणार. आपले संपूर्ण जीवन ईश्वराला अर्पण कराल तर ऐहिक सुखाची होळी कराल तर ईश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो. देहधारी गुरुच्या धार्मिक आध्यात्मिक परीक्षेत आपण पास झाला तर गुरु आपणाला देहधारी सद्गुरूकडे पाठवी. कारण आपला देहधारी धर्मगुरू पूर्ण धर्माचरण आपणाकडून करून घेत असतो. त्याला एकदा खात्री वाटली की नाही, हा भक्त आता आपल्या धर्माचरणात चांगलाच प्रवीण झालेला आहे, आपण याची परीक्षा जरी घेतली तर तो त्यात उत्तीर्ण होणारच. तर ज्यांनी ईश्वराला प्राप्त केले आहे अशा देहधारी सद्गुरूकडे
आपली रवानगी करतो गुरु. मग मग आपण किती समर्पित होऊन ईश्वराशी नाते जोडता यावरच पुढची प्रगती अवलंबून असते. जीवापाड प्रेम कराल तर काहीतरी चमत्कार घडू शकतो मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मी लिंगायत या साखळीमधील व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्र. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.